नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आदित्य व्यवहारे. ते बेसिकली शासकीय संस्थांसाठीच्या प्रकल्पांमध्ये काम करतात आणि मला नेहमी असं वाटतं जेव्हा ही तरुण पिढी अशा प्रोजेक्ट्समध्ये काम करते तेव्हा शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी खरी ताकद लागते आणि ती जर तरुण अशा इंजिनियर्सच्या हातात असेल तर ती अधिक प्रभावीपणे पोहोचते. तो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया गप्पांना, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? सर, बेसिकली मी एक मिडल क्लास फॅमिली मधला विद्यार्थी म्हणजे मुलगा आहे. माझे वडील मुख्याध्यापक मुकबधीर विद्यालयामध्ये होते, जिथं की मुख्य मुलं वगैरे शिकतात. तर त्यांचे अशी जास्त काही माझ्याकडून अपेक्षाच नव्हती एक जॉब करावा म्हणून. तर एक काही दिवस म्हणजे लहानपणी आम्ही मामाच्या गावाला जायचो. तर तिथं आपलं मोठमोठाले बिल्डिंग बघणं, ते मग तिथून बघणं, युट्यूबवर सर्च करणं, युट्यूब बघता बघता काहीतरी म्हणजे विचार केला की हे बिल्डर वगैरे असतात. आपण मग तेव्हा त्यावेळेसच ठरवलं की आपल्याला गव्हर्नमेंट किंवा गुत्तेदार एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून बनायचं. हे फायनल झालं होतं. त्याच्यानंतर मग 7वीच्या वेळेस पासून माझं ध्येयच होतं की गुत्तेदारी क्षेत्र कॉन्ट्रॅक्टर लाईन मध्ये घुसायचं आणि आज त्याच्यात उतरलेलो आहे. क्या बात आहे. ते तुम्ही लहानपणी ठरवलं होतं तुमच्या ठरवलं मनात म्हणजे होतं आणि त्यामुळे तुमचा प्रवास तसाच होता. दुसरं म्हणजे असं दुसरं माइंड सेट कुठंच केला नव्हता. एकच ध्येय होतं की मग त्याच्यानंतर दुसरी एक आठवण अजून हवी ती म्हणजे आता जेव्हा तुम्ही इंजिनियर झाला ते झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत तो स्ट्रगल कसा होता आणि पहिल्या प्रकल्पाची काय आठवण आहे? म्हणजे माझा पहिला प्रकल्प जे होता की ते मी फायनल इयर होतं त्यामध्ये दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्याच्या एजन्सीवर काम करायला चालू केलं होतं. त्या सोबत आमचे जे मित्र आहेत त्यांचे पण साईट बघणं वगैरे चालूच होतं माझं. ओके. आणि पण पहिला प्रोजेक्ट काय केला? पहिला प्रोजेक्ट म्हणजे त्याच्यात सीसी रोड करून घेणे, सीसी रोडचे काम करून घेतले होते. त्यात बराचसा एक्सपिरियन्स आला की कोणत्या गोष्टी कुठं कोणत्या लोकांना कशा प्रकारे हँडल करायचं. बरोबर, ते त्याच्यात चांगलं कळलं. त्यात चांगलं कळलं एकदम बरोबर. मग आता हाच मुद्द्यावर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, ते म्हणजे लोकांना कसं हँडल करायचं. तसं तुम्ही या क्षेत्रात बघितलं असेल तर अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी हाताळता ही परिस्थिती? अकुशल कामगार जे म्हणजे ज्यांना काही माहीत त्या गोष्टीतलं ज्ञान नाही, तर एक तर कामाला वेळ लावणं, प्रत्येक गोष्टीला ठरवलेल्या वेळेत काम न होणं, त्यामुळं जिथं कुठं आपली एक ठरवलेली तारीख असती त्या तारखेला आपलं काम न होणं ही मोठं प्रॉब्लेम, जेणेकरून की समोरचा जो क्लायंट आहे आपला तो कुठं नाराज होतो. तर जे आपण समजा इंजिनियर्स आहे त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते की समोरचा जो क्लायंट आहे, कस्टमर आहे, तो हॅपी राहायला पाहिजे. त्यांच्या सॅटिस्फॅक्शन साठी आपण काम करतो, त्यांना वेळेत काम करून देणं महत्त्वाचं. व्हेरी गुड. दुसरं, तुम्ही आता या क्षेत्रात काम करताय तर यातला तंत्रज्ञानाची सुद्धा तुम्हाला बरीच मदत होत असेल. तर सॉफ्टवेअरच्या साईडनी आणि मशिनरीच्या साईडने कशी मदत होते तुम्हाला तंत्रज्ञान? आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये जर स्मॉल प्रोजेक्ट बघायला गेलं, जसं की सीसी ड्रेन वगैरे, सीसी रोड वगैरे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर म्हणजे बेसिकली ऑटोकॅड वगैरे यूज केलं जातं आणि सिव्हिल जे येतं बाकी मशिनरी सिव्हिलच्या यूज केल्या जातात. बाकी बरोबर, त्याच्यात काही विषय नाही. दुसरं, आता तुम्ही आपण त्या मुद्द्यांवर बोलत होतो म्हणजे शासकीय संस्थांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तुम्ही काम करता, तर ते कशा प्रकारचं काम आहे? कुठली कामं तुम्ही आतापर्यंत कम्प्लीट केली? आतापर्यंत मी सीसी ड्रेन, सीसी रोड, पुन्हा बीटी रोडचे जवळपास काम केलेले आहेत. बरोबर. आणखी गव्हर्नमेंट बिल्डिंग्स मध्ये पण आपल्याला उतरायचंय. अच्छा, असे काम ऑलरेडी केले. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो म्हणजे असं आहे की तुम्ही स्वतः यंग आहात, इंजिनियर आहात, परभणीचे मूळचे आहात. या तिन्ही अँगल मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर हवंय. ते म्हणजे असं की परभणीच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, भविष्यात कुठल्या क्षेत्रांवर काम केलं गेलं पाहिजे? जर परभणीला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर कुठली अशी क्षेत्र आहेत ज्याच्यावर आपल्याला आता काम करावं लागेल? सर, जसं की आता काही दिवसापूर्वी मी बऱ्याच ठिकाणी गेलो होतो आणि आमचे 2-3 कॉर्पोरेटर मित्र येतात, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता की आमचं या वर्षीचं विजन आहे की बाकीच्या पुणे, नागपूर, मुंबई साईडला जी काय अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे ती आपल्या परभणीमध्ये आणायचं आमचं या वर्षीचं
म्हणजे या येत्या 2-3 वर्षामध्ये विजन आहे. अख्खा पूर्ण परभणी शहर आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आपल्याला करण्याचं विजन ठरवलेलं आहे आपण. वा वा. आणि आता म्हणजे त्याच्यात शासन काय मदत करू शकतं किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनानं नेमकं म्हणजे आता जो काय आम्ही प्रस्ताव शासनाकडे मांडत आहे त्यासाठी शासनानं भरघोस असा निधी देणं महत्वाचं पहिली गोष्ट. कारण की सध्याच्या स्थितीला शासन जी काही लाडकी बहीण योजना वगैरे आहे त्यामध्ये शासनाचा बराचसा निधी अडकलेला आहे. तर त्या अडकलेल्या निधीमुळं काही काही जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा निधी स्थगित झालेला आहे. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येत आहेत, आता ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी म्हणजे जसं जसं दिवस वाढत जातील तसं तसं नवीन नवीन टेक्निक्स येत राहतात, ॲडव्हान्टेज इक्विपमेंट येत राहतात. त्या इक्विपमेंटची नॉलेज घेऊन त्या जे नवीन तरुण पिढी आहे त्यांना उतरलं तर एक नंबर काम होऊन जाईल. कारण की कुठं कुठं काही गोष्टी हँडल करण्याचं शिकून जातो व्यक्ती त्या गोष्टीतून. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते हां. तेव्हा तुम्ही कसं निवडता, त्याचे काय पॅरामीटर्स बघता तुम्ही? ओके. आता कन्स्ट्रक्शन मध्ये जर स्टील निवडायचा प्रयत्न केला म्हणजे म्हणलं तर एक तर आपण सर्वात पहिले स्टील हे आपण सॉफ्ट मध्ये बघतो. कारण की सॉफ्ट हे स्टील बेंडिंग करताना इझी जातं आणि जेवढं हार्ड स्टील असेल तर ते बेंड करताना एक क्रॅक आला वगैरे आला, क्रॅक मध्ये थोडं डिफॉल्ट आला तर ते कामाची म्हणजे कुठं अडचण येऊ शकते. स्ट्रेंथला वगैरे काही गोष्टीमध्ये अडचण येऊ शकते. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का? तुमचा अनुभव कसा आहे? आयकॉन स्टील आपलं सध्या तर परभणीमध्ये ऐकलेली गोष्ट आहे. आयकॉन स्टील आपण एका ठिकाणी रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये यूज केलेली आहे आयकॉन स्टील. पण बाकी गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये आणखून आयकॉन स्टीलचं म्हणजे मार्केट थोडंसं कॅप्चर व्हायचं राहिलेलं आहे. ओके. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो थोडा वेगळा होता, हटके होता, किंवा काहीतरी नवीन केलंय तुम्ही त्याच्यात? ओके. आता त्या गोष्टीमध्ये जो स्लम एरिया आहे त्या गोष्टी म्हणजे एवढं काही स्लम एरिया म्हणा किंवा झोपडपट्टी एरिया जे आहे आलं. त्याच्यामध्ये म्हणतात तर त्या ठिकाणी करणं म्हणजे एवढं डिफिकल्ट आहे. खरं जो गुत्तेदार वगैरे असेल तर त्याला शिकायचं तर त्यानं पहिल्या करून म्हणजे अशा एरियामध्ये केलं तर माणूस तो पूर्ण म्हणजे कुठंच त्याला ज्ञान घ्यायची गरज नाही, एकदम परफेक्ट माणूस होऊन जातो. वा वा. म्हणजे तिथल्या लोकांना हँडल करायची सगळी गोष्ट प्रॉपर शिकून जातो. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर आदित्य व्यवहारेजी आणि त्यांनी आताच या कामाला सुरुवात केलेली असं म्हणून 2-4 वर्षच मागच्या ते काम करतात. पण जसं त्यांचं आडनावे व्यवहार आहे तर माझ्या ते व्यवहारापलीकडचं नातं त्यांचं ग्राहकांशी निर्माण व्हावं आणि तुम्ही घरं बांधताय त्याच्याबरोबर नाती पण अशीच बांधत राहावी आणि असंच प्रोजेक्ट तुमचे होत राहावे, असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेच, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.